तो आपण विकतो ₹20 तर बरंचसं मार्जिन याच्यामध्ये आहे. तर कुणीही याच्यामध्ये धाडस करून उतरावं आणि उपजीविकेचं साधन म्हणून हे खूप चांगला व्यवसाय आहे. बरोबर. म्हणजे आजकाल नोकरीच्या मागे न लागता दादांचं सांगणं आहे, की बाबा तुम्ही व्यवसाय करा आणि व्यवसायामध्ये आपल्याकडे जवळ-जवळ 100 प्रकारच्या मशिनी आहेत. जसं की महिलांसाठी गृह प्रकल्प, गृहउद्योग म्हणून शेवया मशीन असेल, मिरची कांडप मशीन असेल, पोटॅटो स्लायसर मशीन असेल आणि विविध प्रकारच्या. आणि तुम्ही इथं या आल्यानंतर कुरडई मशीन असेल, तर ह्या पण दादांचं नाव जाणून घेऊया. नाव सांगा. नमस्कार. माझं नाव इंद्रजित पवार, राहणार सोलापूर. माझं स्वतःचं हॉटेल आहे कार्तिक, कार्तिक हॉटेल म्हणून. तर मी तिथं तिथं आम्ही हा उपक्रम राबवतोय. जसं की हॉटेल व्यवसायामध्ये उतरल्यानंतर काही नवीन करावं अशी इच्छा होती, की उसाचा रसाचा आपण उद्योग करावा म्हणून. तर मी जॉब करत होतो. म्हणजे मी साधारणतः 10 वर्ष जॉब केलेला आहे. जॉबमध्ये एवढं हे झालं नसल्यामुळे ना मी परत व्यवसायात वळतोय. तर व्यवसाय हा उसाचा करतोय. त्यामध्ये मला काहीतरी करायचंय त्यामध्ये. तर मित्रांनो त्यांच्यासोबत हे पण दादा आहेत. नाव सांगा. माझं नाव औदुंबर सरवदे. पालकांनी व्यवस्थित सगळं दाखवलेलं आहे माहिती आणि मशीन वगैरे छान आहे. तर धन्यवाद. मित्रांनो तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच नवक्रांती अग्रोजी पंढरपूरला तुम्ही जरूर व्हिजिट करा. इथं तुम्हाला सगळ्या प्रकारच्या आणि ही नुसती जाहिरातबाजी नाही मित्रांनो, खरोखर या ठिकाणी तुम्हाला रिअलमध्ये आम्ही व्यवसाय शिकवतो. व्यवसाय शिकवू आणि त्याबरोबर मशीन सुद्धा उपलब्ध करून देऊ. तुम्ही रील बघता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही व्यवसाय करा, ती व्यवसाय करा सांगणारे भरपूर भेटतात. परंतु प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जाऊन मशीन उपलब्ध करून देणं असेल, त्याची मशीनमध्ये क्वालिटी कुठली आहे, कुठली घ्या, कुठली नको असं सांगणं असेल, ही सगळं काम नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर करत आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही इथं आला तर तुमच्या भावी वाटचालीस आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना या ठिकाणी करतो. तुमच्या भावी जी काय व्यवसाय आहे त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा.